एवढी गर्दी आधार कार्ड नाही बघितलं. पेट्रोल पंप आहे काय चालू मग तू रेंज खतम हो गया इसका. डोळे फिरायला लागले वाटतं. ड्रेस दिसला डोळे बिळे फिरायला लागले. चलो थोडंसं आणि तिथून बसलो इथं उतरलो. 20 रुपये 40 रुपये. मला माहित नव्हतं किती लांब आहे ह्यांना माहित होतं. तू म्हणलो परत वराडणार त्याच्या विषयी चल. वरण नाही मला नव्हतं डिझेल होतं तर टाकलं नाही. का टाकलं नाही? ती 2 गाड्या होत्या डिझेल. लहसुन बोलते हैं ना जिसको. हाँ लहसुन जो राजस्थान में मिलता है. हाँ उसका चटनी है. लाल मिर्च और लहसुन. पाहुणे कसे पाहुण्यांकडे गेलो ना आपण पाहुण्यांसारखंच खातो. घरी कसं ह्यांचे संघ भेटून आहे ना एकदम भारी वाटतं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना. तर मित्रांनो शुभ सकाळ. आता आम्ही येऊन पोचलोय खरं तर रोहतकमध्ये आज राहिलो होतो आणि इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा ब्लॉग आपला खरं तर अमृतसरपर्यंत असणार आहे. इथून आपण आता अमृतसर वाघा बॉर्डर जे आहे 450 किलोमीटर आहे, म्हणजे आटारे वाघा बॉर्डरला आपण जाणार आहे आणि नंतर संध्याकाळी सुवर्ण मंदिर बघणार आहे. असा हा प्रवास असणार आहे. पहिला आम्ही सकाळी उठलो आहे मस्तपैकी छानपैकी. आता इथं नाश्ता वगैरे करतो कारण की नाश्ता करणं गरजेचं आहे कारण की जास्त प्रवास आज पण म्हणजे दिवसभराचा आहे. तर साधारण आपण 4 वाजल्यापर्यंत वाघा आटारे बॉर्डरला किंवा त्याच्या आधी पण पोचू शकतो. तर त्या अंदाजाने आपण तिथपर्यंत चाललो आहे. तर तुला काय बोलायचं आहे का? काय नाही बोलायचं मला. काय नाही बोलायचं? बरं तिला काय बोलायचं पोचल्यावरती सांगू मग. हां तर ठीक आहे. तर चला पहिलं नाश्ता वगैरे करून घेऊ आणि मग डायरेक्ट निघू. तर मित्रांनो नाश्त्याला आतमध्ये चाललो होतो परंतु इथंच एक खरं तर आपले एक मित्र आहे, मित्रांचे मित्र आहे, त्यांना कळलं की आपण इथं आलो आहे. तर ते बोलले घरी या, घरी नाश्ता करा. तर जायला लागेल कारण की त्यांनी एवढ्या प्रेमाने बोललं म्हणलं जायलाच लागेल. तर चला आपण तिकडं जाऊ पहिलं कारण की इथून ते 8 किलोमीटर आहे. तेवढं पटकन उरकून इथं पण नाश्ता केला असता. त्याला आलू पराठाचं म्हणलं करू का कांद्याचा कुठला पराठा करून म्हणलं आलू कर, जेवढा ओळखीचा वाटते तोच खाऊ. तर चला पहिलं तिकडंच जाऊ. तो रोहतकला राहतोय तिथनं. काय एकंदरीत काय चाललोय नाश्ता करायला. चाललोय ना पण कुणाकडे? तुमचे मित्र त्यांच्या मित्रांकडे चालले. एवढे त्यांनी प्रेमाने बोलवले. चला मला तिकडे नाश्ता करायला. कमी काय झालं? कमीच खाणार आहे. मला माहिती दुसऱ्यांची ते गेलो किती खायचं काय खायचं. पाहुण्यांसारखं खा असं म्हणायचं. पाहुणे कसे काय? पाहुण्यांकडे गेलो ना आपण पाहुण्यांसारखंच खातो. घरी कसं घरच्यांसारखं खातो. रोड बंद आहे पुढं नाही आलेला आहे तर न्यायला मला लय डेंजर हां ओके. कुछ वैसा सा ही वो लग रहा है, मतलब कलर थीम वैसा सा ही है ना. लहसुन बोलते हैं ना जिसको. हाँ लहसुन जो राजस्थान में मिलता है. हाँ उसका चटनी है. लाल मिर्च और लहसुन. प्लेन कर्ड है जो आप लोग भी यूज करते होंगे वही वाला. तो ये यहाँ का रोहतक का फेमस अचार है. मिर्ची वाला ये वो अचार है. ये अभी तो मैं करूँगा. ये लोग लेट उठे हैं. एकदम नहीं खाते हम लोग. हाँ आपका तो बढ़िया ठोक के खाओ. आओ फोटो लो भाई एक साथ के साथ. आओ जो आओ दत्ता जी आप. हाँ आ जाओ. आपसे अगले लेंगे आप आ जाओ. हाँ लेकिन वेलकम टू रोहतक दत्ता जी एंड फैमिली. थैंक यू सबका. So much. और मैं कुछ नहीं नहीं मुझे बोलने का है. मराठी में बात करते हैं तो फिर. तर मित्रांनो आम्ही खरं तर रोहतकला थांबलो होतो. हे आपले सनीबाई आहे आणि यांची फॅमिली आहे. आम्ही मागच्या वेळेस पण आलो होतो आणि मागच्या वेळेस सुद्धा यांनी आम्हाला खूप खायला घातलं आणि आत्तासुद्धा खायला घातलं कारण की यांचं नेचरच असं आहे. एकदम छान नेचर आहे आणि मस्तपैकी आम्ही खाल्लं आहे सगळ्यांनी आणि परोठा खाल्ला आहे. आईंनी बनवले, भाभींनी बनवले आणि मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी एकदम मजबूत खाऊन झाले. आणि इथून पुढं आम्हाला चाललो आहे पुढं खरं तर तुम्हाला माहिती आहे आटारे बॉर्डरला. पण ह्यांचे संघ भेटून आहे ना एकदम भारी वाटलं. तर मित्रांनो आजचा नाश्ता झाला आहे. आता पुढं निघालो.
अरे थार ही लिया सच में, तुम्हारे पास भी थार है ना छोटा? अरे हाँ तो हाँ वो तो उतना ही पहुंचना ही पड़ेगा ना वैसे तो। लेट जाओगे ना फिर एंट्री नहीं होगी। चलो मिलते हैं चलो। प्रकाश भाई। ओके दत्ता जी चलो, बैठो चलो, आप। थैंक यू सो मच, मिलते हैं फिर। बाय। चला लॉबी चलो। आना फिर भी जब भी चक्कर लगे। नहीं, नहीं। कभी भी आओ, मोस्ट वेलकम। मैं वही बोल रहा हूँ, मैं तो हमेशा चला आता हूँ, आप आ जाओ एक बार। आएंगे क्यों नहीं आएंगे। रोड आ जाएगा सीधा, कटरा हाईवे, दिल्ली कटरा है, दिल्ली उस कटरा पे मिल दिल्ली। जाएगा आपको। ठीक ठीक है। है दत्ता जी। ओके। ओके ओके जी, बाय 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 बाय। भाभी नमस्ते, माझी आ जाओ। हाँ? ओके दत्ता भाऊ। चल तर मित्रांनो बघ कशी आहे फॅमिली, म्हणजे इतक्या लांबून आपण आलोय पण आपल्यासाठी त्यांनी ना म्हणजे एकदम मस्त. तुझा नाश्ता कसा आला ते सांग पहिला. मस्त झालं म्हणजे जसं आपल्या इथं जसं लागतं ना पायसी, तसंच होतं इथं. परोटा, चटणी, दही छान होतं. मजबूत खाल्लं, मजबूत. नाही, मी 2 परोटे हा खाल्ले. मी तर 3 खाले, मला पहिला का एक दिलता तो तर 3 खाले मी ते. तुम्हाला चांगलं लागलं म्हणून तुम्ही 3 खाल्ले, मला ते 2 ह्याच्यातच मी फुल झाली. मस्त. तर छान. माणसं पण एवढी प्रेमळ ना, आपल्यासारखीच म्हणजे बोलायला वगैरे. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायचं यांचं विशेष की ह्यांचे आहे ना पेट्रोल पंप आहे, प्लस यांच्याकडं जे आपले जो आता हायवे बनतात, म्हणजे आता जो आपला मिसिंग लिंक बनला आहे किंवा इकडलं जे केमिकल जे बनतं ना ते केमिकल आहे पुरवठ्यात तिकडल्या ज्या रोडला सुद्धा आपला रिंग रोड चाललाय ना त्याला सुद्धा त्यांचंच केमिकल आहे सगळीकडे तिकडं. तर इतकी मोठी फॅमिली येते बाईक आहे. फॅमिली पण आणि त्यांच्यामध्ये एवढं आहे तरी त्यांना असं हे नाही गमत नाही. आमची नाही. एवढी प्रॉपर्टी आहे. नीचे उतर के मिलेगा ना. कौन सा गांव, किलोमीटर आहे म्हणा. कितना किलोमीटर है? हाँ 10 तक 10 जाएगा ना. हाँ फिर उतरेगा नीचे, टूल टैक्स का नीचे हाँ। थोड़ा पेट्रोल पंप है। हाँ उधर से भर के वापस हाँ, ऊपर हाँ, जाओ. वापस हो जाएगी। चलो. असा प्रॉब्लेम झालाय की आपण म्हणजे रोहतक मधनं कटरा हवेला गाडी घातली आणि अमृतसरसाठी. तर आपल्याकडे रेंज आहे गाडीला की म्हणजे जाईन गाडी, पण असा प्रॉब्लेम आहे की ह्या अख्ख्या हवेला पंपच नाही. म्हणजे 300-350 किलोमीटर पंप नाही, म्हणजे खाली उतरायला लागणार आहे. तर रोहतकला भरणार होतो पण रेंज होती थोडीशी, म्हणलं पुढच्या हवेला भरता येईल. तर असा कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. जिथं आहे तिथं डिझेल भरून घ्या, नाहीतर मग असं ऐन वेळेस आपल्याला अशा प्रॉब्लेमला सामोरं जायला लागते. कळलं? पेट्रोल पंप है क्या चालू मगर क्योंकि रेंज खत्म हो गया है इसका. अरे इसमें डीजल नहीं है ज्यादा, है क्या वो आगे 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 आगे. फायनली पंप भेटलाय आपल्याला आणि डिझेल बघा आता फुल करून घेतो. हे बघ आता फुल करून घेतो गाडी. चुकी झाली ती, डिझेल नव्हतं भरलं नशीब. काय वाटतंय भेटला का पंप? भेटला. हम्म? आता ती धाकधुकीच वाटत होती आम्हाला, हम्म. पेट्रोल पंप भेटतो का नाही. ज्यावेळेस इथं डिझेल होतं तर टाकलं नाही. का टाकलं नाही, ती 2 गाड्या होत्या डिझेल भरायला आणि आपल्या इकडे सीएनजीला 8-9 गाड्या असतात, त्याच्या पाठीमागं उभं राहून सीएनजी भरतात. नाही तर 2 गाड्यांवर डिझेल भरायला थांबलेलं आहे. मग चुकी कोणाची? तुझी. माझी ना. भेटलंय ना आता, पण ते तुमची चुकी घ्यायला तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतो. अपडेट देते तुम्हाला. की असे प्रॉब्लेम होऊ शकतात कधी पण, जसे आमचं झाले आत्ता. पण आता भरलंय डिझेल त्यामुळे आनंदी. ओके. आई ग 1350 1400 झाले असं, सॉरी 1400 किलोमीटर झालं असं आतापर्यंत. नाश्ता कसा आला? एक नंबर झालं. आता काही वाटत नाही भूक लागेल म्हणून. जेव्हा भूक लागेल तेव्हा खायचं. सनीबाई थँक्यू. बरं, आता सनीबाई शक्यतो थँक्यू. कोणाला पोचायचं बघायचं. अमृतसरला पोचायचंय. किंवा अमृतसर बघायचंय. अमृतसर नाही, वाघा बॉर्डरची, हा, वाघा बॉर्डर बघायची आहे. आणि नंतर गोल्डन टेम्पल. हा, गोल्डन टेम्पल. जरा हवा जरा कमी वाटत होते त्यामुळे थोडीशी हवा चेक करून घेऊ म्हणलं. तर दादा जरा हवा चेक करतोय आपली. कम आहे क्या? कम देख रही थी 40. फक्त पुढच्या चाकामध्येच कमी होती, मागं ओके तो म्हणतोय. चला पुढची चाकं तर भरून तर घेतली. चला हवा तर भरून झाली, निघा आता निघा. भूक लागली. सफरचंद
पे. दे गुगल पे दे. काय घेतलं बघू दे. 50 रुपयाला एक पडले. चालतंय. गरज आहे बाई गार पाणी होणे गार. हा तर मित्रांनो 18 बॉर्डरची जी परेड आहे ती बघायची होती. खूप गरजेची होती. अमृतसर 10 किलोमीटर राहिलं होतं परंतु तिथून जी 18 बॉर्डर आहे ती जरा जास्त आहे. तर त्यासाठी आपण रिंग रोडचा उपयोग केला आणि अमृतसरच्या बाहेरनं चाललो आहे. थोडासा वेळ लागेल परंतु डायरेक्ट आपल्याला क्लिअर रोड मिळून जाईल. आणि कसं आहे तर वेळेत पोचणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं थोडंसं गाडी जोरात चालवते असं म्हटलं तरी चालत पण वेळेत पोचायचं कारण की तिथली जी नंतर जे आपल्याला म्हणतो ना एंट्री ती दिली जात नाही आहे. त्यामुळे लवकर फायनली आम्ही पोचलो. तर आम्ही पोचलो आता अटारी बॉर्डरला. तर बघू शकता भरपूर गर्दी आहे आणि मेन म्हणजे टायमात पोचलो आहे. बराच वेळ असा विचार करतो की टायमात पोचतो का नाही पण पोचलो आहे. हे बघा गर्दी आज भरपूर आहे पण लय गर्दी आहे. मागच्या वेळेला तर एवढी गर्दी नव्हती. काय सुषमा यावेळी जास्त गर्दी त्यामुळे जागा भेटणं जरा अवघडच आहे कठीण आहे. पण ठीक आहे जिथून भेटेल तिथून बघायचं आपल्याला काय तो. तर बघू शकताय गर्दी खूप आहे आणि अख्ख्या पार्किंग आहे ना सगळ्या फुल झाल्या. भरपूर लाईन लागलेली आहे सगळीकडे. भारत माता की जय. मित्रांनो इथं महिलांची लाईन वेगळी आहे पुरुषांची लाईन वेगळी आहे. सुषमा आता तिकडनं गेलेली मी इकडनं चाललोय. तर मित्रांनो आय कार्ड वगैरे संग ठेवा कारण की इथं आय कार्ड पण चेक करतात कधी करत नाही. आणि आय कार्ड जवळ राहू दे कुठलं पण. एवढी गर्दी आधार कार्ड नाही बघितलं कधी बघतात नाही बघतात. तर हे गर्दी बघा किती आहे. गर्दीच गर्दी. हां बॅग चेक करतात. त्याचं काही विचारलं होतं नाही ना कॅमेऱ्याचं. फायनली झालेली आहे आपली परेड. एकदम भारी वाटलं कारण की माझी दुसरी वेळ होती तरी पण त्यावेळी जरा अजून एन्जॉय झाला. सुषमा तुला कसं वाटलं? तुझी पहिली वेळ होती काय वाटलं? इंडियाविषयी म्हणजे असं बघून इतकं छान वाटलं. अभिमान. मग आपल्या देशाचा आपला अभिमान आहे. त्यांचे किती लोक होते? त्यांच्याकडे फक्त एकच फ्लोअर असं तो पण निम्मा फ्लोअर. आपले पूर्ण फ्लोअर सगळे भरले होते. हे बघा इंडियाकडून किती लोक आहे सपोर्ट करण्याचे आहे ना. तर आता कुठं जायचं आपल्याला? अमृतसरला. तर मित्रांनो अशा पद्धतीने बघू शकताय आपण जर मस्तपैकी वेळेत आलो मेन म्हणजे वेळेत आलो. आणि जर तुम्हाला इथं यायचं असेल ना तर मित्रांनो तुम्ही 5 वाजल्यापर्यंत इथं पोचा. 5च्या जर नंतर आले तर तुम्हाला वरती जागा भेटेल खाली जागा नाही भेटणार. तर खाली जागा आणि एकच तास असतं 6 ते 7 बरोबर. 7 वाजता आपले जे ध्वज आहे ते खाली घेतले त्या दोन्ही साईड दोन्ही बाजूनी. मस्त 1 तासाचं मस्त तुम्ही देश अभिमान तुमचा इथं जागृत होऊ शकतो. भारी वाटली. ही लोक बघा किती. हे बघा इकडे मागं ह्या साईडला. आता गाड्या निघायला पक्का वेळ लागणार. चला बस याच्या काय घेऊन जायला पाहिजे? पाणी. ऊन किती आहे बेकार. कंटिन्यू आणि टोपी विपी असेल तर घेऊन जा पण विकारच्या भानगडीत पडू नका जास्त. काय उपयोग नाही. हां म्हणजे जास्त गरम नाही होणार आहे ना. त्यामुळे थोडंसं काळजी घ्या. ऊनलं आहे अक्षरशः अंगातून अशा घामाच्या धारा येते ते पूर्ण भिजून. शर्ट भिजतो पूर्ण. पण आपण नेमकं उन्हाळ्यात आले म्हणून हिवाळ्यात आलो नाही म्हणणार असं मला वाटतं. ही घेतली रूम आम्ही. सुषमा खोलती दार. चला अंदर. 1 2 3 लाव. ओके कशी आहे? चला मस्त आराम करायचा पण त्याच्या अगोदर फ्रेश व्हायचंय आणि मंदिरात जाऊन यायचे. मंदिर 24 तास उघडं असते त्यामुळे काय मंदिरात जाऊ. आता पहिलं फ्रेश होतं मग मंदिरात. तर मित्रांनो फायनली आम्ही झालो रेडी. तर आता वाजलेत 7:30 पावणे 9 त्यामुळं आता पटकीन जाऊन मंदिरात दर्शन घेतो
मस्त तिथली खाऊ गल्ली जरा काय काय जरा खातो पितो उपाशी पण मार्केट पण बघ. मार्केट पण बघतो तुम्हाला पण हा, दाखवतो. खरेदी करायला काय आहे का? खरेदी नाही करायचं काय खरेदी नाही करायचं फक्त फिरायचं. तर चला तुम्हाला पटकन दाखवतो. आपण मेन म्हणजे आतमध्ये अमृतसर म्हणजे त्याच्या आतमध्ये तर काही मोबाईल अलाउड नाही पण तरी पण चलो देखेंगे कुछ होत आहे. तर हा आणि एक सांगायचं राहिलं, हा रूम कसा वाटला तुम्हाला म्हणजे व्यवस्थित वाटला आहे का? तर किती प्राईज आहे मी ते सांगतो तुम्हाला, ते सांगायचं राहिलं. AC बीसी सगळं आहे खटाखट आहे. बाहेरचा ॲम्बियन्स पण चांगला आहे ते पण दाखवतो थांबतो. हे बघा बाहेरचा ॲम्बियन्स पण चांगला आहे आणि त्यांची पार्किंगसुद्धा आहे. तर सांगायचं कितीला? सांगा. बळबळ 1700 रुपयाला दिला आहे त्याने. चांगला आहे. त्याच्यासमोर दुसरा रूम होता आता 1500 रुपयाला देत होता पण ठीक आहे हा चांगला आहे. एक 1500चा होता, एक 1800चा होता, एक 1500चा होता आणि हा 2000चा होता. तिकडे बघायला गेलो तो 1300 रुपयाला, तो पण बरा होता पण नको हाच चांगला आहे. दमलो तर काय चांगला रूम घ्यायला पाहिजे ना. तर मित्रांनो हॉटेल इथं भरपूर आहे. तुम्ही जर हॉटेलला येऊन तुम्हाला लोकेशन देतो, त्या सगळ्या गल्लीमध्ये हॉटेल भरपूर आहे त्यामुळे तुम्ही इथं येऊन हॉटेल घेऊ शकता आणि मस्तपैकी मंदिराच्या अगदी जवळच आहे त्यामुळे तुम्ही रिक्षा करून तर जाऊ शकता. पायी जायला जायचं तर 500 मीटरच अंतर आहे फक्त आहे ना. काय? जायला म्हणलं 500 मीटरचं अंतर आहे. हा. बघून घे किती लांब आहे. तर हे बघा आधी आपण मंदिरापासून इथपर्यंत जायचं येतो आणि तिथून पायी जायचं आहे. आम्हाला तसं फसवलं थोडंसं आणि तिथून बसलो इथं उतरलो. 20 रुपये 40 रुपये मला माहित नव्हतं किती लांब आहे, ह्यांना माहित होतं. अरे तू म्हणलो परत वराड ना त्याच्याविषयी म्हणत चल. वर नाही मला नव्हतं माहित. मंदिराच्या आजूबाजूला आहे ना भरपूर दुकान आहे त्यामुळे तुम्ही इथं खरेदी वगैरे करू शकता. चपल्यांचं दुकान आहे. तुम्हाला त्या मार्केटमध्ये आहे ना भरपूर काय घेण्यात आलं. त्यातल्या चप्पल जास्त करून आहे आणि कपडे. डोळे फिरायला लागले वाटतं. ड्रेस दिसला डोळे फिरायला लागले. मित्रांनो मंदिर आहे ना 24 तास चालू असतं बरं का. आणि तिथल्या आतमध्ये जे नंगर आहे जिथं जेवण वगैरे असतं ते सुद्धा 24 तास चालू असतं. पण फक्त जिथं जे मेन दर्शन घेतो ना आपण ज्या म्हणजे मेन मंदिराचं ते 9:30ला बंद होतं इथं. आणि तुम्हाला सांगू का या मंदिराच्या बघा इथंच आहे ना तुम्हाला जलियांवाला बाग बघायला भेटेल सकाळचं. तर तुम्ही आलं तर जलियांवाला बाग हे बघा हा जलियांवाला बाग आहे. तिथं तुम्ही तिकीट काढून आपण जाऊ शकताय जलियांवाला बाग बघायला. आणि हे समोर बघा इथं आहे हे मंदिर आणि इथं आहे जलियांवाला बाग. तेव्हा तुम्ही दोन्ही एकाच वेळेस करू शकता जर दुपारचं आलेत तर. पण तुम्हाला एक सांगू का गर्दी लय गर्दी. मला काय कळत नाही का गर्दी आहे एवढी. आणि खरेदी करण्यासारखं तर लय गोष्टी. बायको काय करते काय माहिती. बायको बघते इकडे तिकडे बघते. बघून घेणार नाही घाबरू नका बघते. फक्त काय काय घेणार नाही घाबरू नका फक्त बघते. कसलं ड्रेस आहे कसे. तर मित्रांनो समोर आहे मंदिर आहे. तर आपण पहिलं दर्शनाला जाऊ बस. झालं मित्रांनो दर्शन. आणि हे बघा काय दाखवते हे बघा दाखवते काय घ्यायचं आहे पोरीला. तिथं भरपूर दुकान आहे. तर आता चला जेवणाचं काहीतरी बघू. आता जेवायसाठी भूक लागलेली आहे. काय चांगले ते बघतो. त्याच्या जवळच एक हॉटेल आहे मस्त जेवायला आले. सोयाचा बी घेतलाय दाल मखनी घेतली आणि राईस बस. अजून काय खायचं बस झालं तेवढंच बस झालं. ॲक्च्युली झोपले आलेले खाण्यापेक्षा झोप महत्त्वाची. भाऊ कसं येते आता. जेवण भरपूर झालं होतं त्यामुळे सुषमा झोपली आणि मी थोडीशी एडिटिंग करीत बसलो. त्यामुळे हा व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे. आणि उद्याचा व्हिडिओसुद्धा बघायला नको विसरू कारण की उद्या आपण पोचणार आहे खरं तर जम्मू आणि काश्मीरला.